साकेत साकेत आज अर्धी पोळी जास्त खाल्लीस तू. प्रगती आहे लोक बरा हो. आणि तुला आणि आर्याला न्याय मिळवायचा असेल ना, तुझं बरं होणं फार गरजेचं आहे. होशील तू लवकर बरा. चालायचं का थोडं उभं राहतोस का? म्हणजे उभं राहायची आणि चालायची प्रॅक्टिस करायची का थोडी? हौशे, आंघोळ करायला लावली तुला? पायावर कोंबडं मुतलंय का तुझ्या? हा, किती ते घाणेरडे पाय, किती घाणेरडे पाय. अगं आई काय बोलतेय? आंघोळ करून आले तर माझेच पाय गेले म्हणून तसं झालंय. ते हौसा आत्या, ते मानेवरचा कलर गेला की बघ की जरा. किती वेळा सांगितलं तुला हौसा आत्या ना हॅश मान म्हणून सांग ना. अरे ठीक आहे ना बाबा, तू बघ कलर गेलाय का. हॅश बोल, हॅश हॅश. चल बघू दे. घासून काही उपयोग नाही. आता 4-5 दिवस एवढं रंग काही जात नाही. जा बाहेर जाऊन धुवून बघा एकदा. चला पळा. आणि पाय धु ग, पाय धु तुझे. हा धुते. गोपाळ, अरे काय लागलं रे? अरे काय झालं आई? हा, अरे काय रे? काहीतरी कापल्यागत वाटायला लागलं रे. काय झालं? अहो बघा की केवढं लागलं या. अरे कापल्यागत वाटतंय. आब ते कुठं बाचाबाची करायला गेलतस? कुठेतरी गेला होतास तू. रंगपंचमीच्या इथं नव्हतास तू. हा, गेला असेल कुठेतरी मुडद पाडायला आणि आला असेल अंगाशी. पण आहे ना, चोराला शिरजोर कोणतरी भेटला असेल. गोपाळ, तू त्यांच्याकडे नक्की लक्ष देस. सांग बरं कसं लागलं तुला ते? आई ते रंग लावताना कोणाच तरी हात लागला, ते नख लागलाय कोणाच तरी. पण एवढं कसं काय नख लागलं? आता मी एवढ्या कुस्त्या खेळलो, लई वेळा नख लागलं मला. एवढी जखम नाही कवा झाली बाबा. हा, त्याच्या बायकोनी जखम केली असेल त्याला धडा शिकवायसाठी. हा, तसा असेल तर ह्यो विषय इथंच संपवा. काय हे दोघांमधली गोष्ट दोघातच राहू द्या. त्याला आता जास्त बोलता नाही येणार. हा? दोघांची गोष्ट म्हणजे काय? आता बायकोचं नख कवा लागतंय आपल्याला माहित आहेच की. हा? अहो काय हे, काय काय बोलताय तुमचं आपलं काहीतरीच. गोपाळ खरं सांग, कसं लागलं बघू तुला हे? अगं नाही आई, लालजींचं नख नाही, ते मित्राचा खरंच कोणाच तरी लागलाय ते असा रंग लावता. अहो जरा आत येतं का? हा आलो आलो. हाय का आता? आहो जरा आत येता का? गे लुटू लुटू गोपाळजी आतमध्ये. बाई फुलाताय, बघ बाई जरा. तुझा लेख म्हणजे लईच बायकोचं बैल झालाय काय? गप ग जरा. आणि तुझा पोरगा जामकरचा बैल झालाय. त्याचा घरात काहीच उपयोग नाही. छापी इकडे तोंड करा, इकडे तोंड करा ना. काय चाललंय तुमचं? जखमीवर हळद लावली ना का जखम पटकन बरी होते. एवढं कळतंय ना, एवढी काळजी दाखवत आहे तर जखम करायचीच नव्हती आधी. असं कसं?
जखमेचं उत्तर जखमेनंच दिलं पाहिजे ना. बाहेर विचारत होते का सगळे काय म्हणाले आणि तुम्ही काय उत्तर दिलं. असा सुटकी चेहरा करून बसाल तर सगळ्यांना प्रश्न पडलच की. जरा नॉर्मल वागा. कसं नॉर्मल भाऊ? तुम्ही एवढं सगळं माझ्याबरोबर वागताय, मी कसं नॉर्मल भाऊ? अहो एखाद्या बॉडी बरोबर मला कोणी बघितलं असतं लगेच जेलमध्ये टाकलं असतं, फासावर लटकवलं असतं. तुम्ही एवढं खून केल्यात ना, ह्याच्यावर जामकर काय करेल माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला फासावर लटकवल. हरकत नाही. माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना, मी जिथं कुठं जाईन तुमच्या सोबतच जाईन. मग ते फासावर का असं ना मला चालेल. प्रेम 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 ज्याला तुम्ही प्रेम म्हणताय ना त्याला वेडेपणा म्हणताय. असे न गोते देऊ दोघं बी. तुम्ही जोर माझ्या सोबत आहात, तुम्ही माझ्या जवळ आहात, तर काय नाही होणार आपल्याला. काय हो त्या व्हिडिओग्राफरला कोणी मारलं? तो माधुरीच्या लग्नात होता ना. तुम्ही मारलं का? तुम्ही नाही मारलं त्याला? मी कशाला मारीन? मला वाटलं तुम्ही मारलं. अहो मी कशाला मारेन? मी आजपर्यंत कोणाला काही केलेलं नाही. मी नाही मारलं, तुम्ही नाही मारलं, म्हणजे आपल्यावर सूड उगवायला या सगळ्याचा फायदा घेऊन त्याला कोणीतरी मारलं असेल. कोणी मारलं असेल? जाऊ दे, हा खुनाचा विषय नको. बाहेर चला, जेऊया आपण आणि जरा हसा. लाली, तुला माहिती नाही तू कोणाबरोबर गेम खेळतीयस. मी सगळं शांतपणे सहन करतोय याचा अर्थ हा नाही की मी घाबरलोय. योग्य वेळ आणि पैसा माझ्या हातात आला ना, मग तुला सांगतो हा देवी सिंग कोण आहे ते. ये गुड गुड गुड. एक अजून आहे. हा वा वा, व्हेरी गुड. अजून एक. हळू. ठीक ठीक ठीक, बस बस. ठीक 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 ठीक, बस बस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हळू हळू. बस बस. पाय होईये. ओ होईल होईल. आपण रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करू.